एसटी बसचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्यावरून बाजूच्या चारीत जाऊन अपघात झाला। सदरची घटना निर्मळवाडी तालुका खेड या ठिकाणी सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घडली आहे। सुदैवाने एसटी बसमध्ये एकच प्रवासी असल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। निर्मळवाडी तालुका खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगर सपाटीवर असणाऱ्या सुपेवाडी तळपेवस्तीजवळ MH14 BT 4685 या क्रमांकाच्या एसटी बसचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटले व एसटी बस रस्त्यावरून बाजूच्या चारीत गेली। निर्मळवाडी एसटी बस शिंगाडे वस्ती सुपेवाडीवरून वाशेरे गावाच्या दिशेने निघाली होती, मात्र तळपे वस्तीच्या वळणावर एसटीचा ब्रेक फेल होऊन सदरचा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र काही नागरिकांच्या मते हा अपघात एसटी बस वेगात असल्याने आणि वळणाचा अंदाज न आल्याने झाला आहे। या भागात वळणावर स्टीअरिंग वळाले नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला असल्याचं प्रवासी व प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितलं। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त एसटी बाहेर काढण्यात आली असल्याचं वाशेरे येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय चिमटे यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। दरम्यान याच परिसरात असणाऱ्या श्री क्षेत्र कुंडेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी जात असताना महिला असलेल्या पिकअप गाडी सुमारे 100 फूट खाली कोसळून अपघात घडला होता। या घटनेमध्ये सुमारे 12 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना 8 दिवसात हा अपघात घडला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भागातील धोकादायक रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।